हा आपल्या अद्रकीचा स्टंप आहे. कसं आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. अद्रक एक असं पीक आहे, त्याचे नेहमी म्हणजे जेवढे वरती तुम्हाला स्टंप दिसत आहे तेवढे पण खालून फुटवे दिसणारच आहे. म्हणजे नेहमी ती सतत फुटत असते खालून, म्हणजे नवीन नवीन कोंब येत असते त्याला. आणि हे बघा, जिथं आपण उकरलं जमिनीत तिथं गांडूळ दिसतं आहे आपल्याला. तुम्हाला मागच्या व्हिडिओत पण दाखवलं होतं मी. आणि याचं एकमेव कारण म्हणजे सेंद्रिय जीवाणू, जे आपण अद्रकीला नेहमी सोडत असतो ड्रिपद्वारे. ते कसं बनवतो मी तुम्हाला दाखवतो. खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, याला तुम्ही कृपा करून इग्नोर करू नका. हे बघा मित्रांनो, 200 लिटरचे 2 ड्रम आहे. आणि हे एक ड्रम 8 दिवसातून आपण एका प्लॉटला सोडत असतो. सर्वप्रथम याच्यामध्ये गुळाचं पाणी करून 1 किलो गुळाचं पाणी करून टाकलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये थोडं 100-150 ml आपलं जीवाणू टाकलेले. तर 4 ते 5 दिवसामध्ये तयार होतं पूर्णपणे. आणि याला गाळून ड्रिपद्वारे आपण अद्रकीला सोडून देत असतो मोटरीमधनं. याला पूर्णपणे तयार होण्यासाठी 4-5 दिवस असं पूर्ण पॅक करून ठेवायचं असतं. आणि याचे फायदे तर विचारूच नका मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे, लोक विकत गांडूळ आणून जमिनीमध्ये सोडतात किंवा खतामध्ये टाकतात तयार होण्यासाठी. हे जीवाणू जमिनीमध्ये गांडूळ तयार करते आपल्या. आणि जेवढे पण हे मित्रकीड असतात ना, एकदा की जे आपल्या जमिनीमध्ये आढळून आले की त्यांचं काम करत असतात. एक अर्ध्या ठिकाणी आळीचं पण प्रमाण दिसतं आहे, त्यासाठी आपण आपल्या लवकर फवारणी घ्यावं लागणार आहे. बाकी स्टमची ग्रोथ कशी झाली आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. 1.5 महिन्याचा प्लॉट आहे आपला.